खरीप अनुदान वाटपात घोटाळा, बोगस लाभार्थी दाखवून लाखो रुपये लाटले, खरे शेतकरी मदतीपासून वंचित, तलाठी मालामाल। 2014 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदतही जाहीर झाली। मदतीच्या रकमेचं योग्य रीतीने वाटप झाल्याचा दावा कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी वारंवार केला। मात्र खडसे ज्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यातल्या NT उज्जैनकर नावाच्या तलाठ्यानं मदत वाटप करताना बोगस लाभार्थी दाखवून लाखो रुपये लाटलेत। त्यामुळे खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेत। माहितीच्या अधिकारात सरकारच्या मदत वाटपातलं हे कटू वास्तव उघड झालंय। 2 वेळा नंबर दिला तरीही पैसे मिळाले नाही। बँकेत 4-5 वेळा गेलो ते म्हणतात तिकडे पहा, डबल पुन्हा त्या मॅडमकडे आलो ते म्हणता की साहेबाकडे तहसीलदाराकडे जा, तहसीलदाराकडे आलो ते म्हणता मॅडमकडे जा, मॅडमकडे आलो कुठेच कोणी काही त्याची दखल घेत नाही। बस म्हणता इथं नाही, आम्ही एवढ्या याच्यामध्ये गडबडमध्ये पाहू शकत नाही। लाभार्थी तहसील कार्यालयाच्या चक्रा मारून मारून थकलेत, त्यांना उत्तर द्यायला कोणी तयार नाही। उलट माहितीसाठी तहसील कार्यालयात कुणीही येऊ नये, आपापल्या तलाठ्यांशीच संपर्क साधावा अशी ताकीद देणारा बोर्ड लावलाय। त्यामुळं भ्रष्ट तलाठ्यांचं चांगलंच फावतंय। बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आळंदी देवाची यांची एक पासबुकाची झेरॉक्स संबंधित तलाठ्याकडे रजिस्टर ID करून पाठवलेली आहे। त्यांनी इकडे पाठवली ती सगळी चुकीची पाठवली। तिथे बँकेचं नाव दुसरंच आहे आणि एका यादीला 2 ठिकाणी नाव आहे। पैसे जमा होतील का नाही याची जरा शंका येते। मला अजून मागच्या वर्षी बी नाही, यंदानी पॅकेजचा पैसाही मिळाला नाही। हा माझ्या अन्याय होत आहे साहेब। या संदर्भात झी24 तासनं तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी घोटाळा झाल्याची कबुली दिली। मात्र नेमका किती घोटाळा झालाय याबाबत त्यांनी सरकारी पद्धतीनं उत्तर दिलं। त्यामुळे वरिष्ठ अधिकारी संबंधित तलाठ्याला पाठीशी तर घालत नाहीत ना असा प्रश्न शेतकरी विचारतात। त्यामुळे पालकमंत्री एकनाथ खडसे या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।